खेळाडूला आजही क्रिकेटची उमेद त्याच्या नसा नसामध्ये भिनली. तो निर्दोष संघाचं नेतृत्व करतोय. आणि मगाशी पंडित सरांनी ज्याची इंटरव्ह्यू घेतली त्यामुळे खूप चांगली शब्दरचना त्याच्या मुखामधनं आम्हाला ऐकायला मिळाली. तो निर्दोष सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली. अमोल आणि प्रणय रणमशीन दिघाडी गावची. अमोल म्हणून ज्याच्याकडे आपण पाहत आहे तो दिघाडी गाव खूप चांगला आहे. त्यांचा फॉर्मही खूप चांगला होता पण सध्याच्या घरी थोडंसं आउट फॉर्म आहे. पण पुन्हा एकदा क्रिकेट खेळत असताना गावाचं नाव रोशन करायचं असेल, उज्ज्वल करायचं असेल तर राजकीय विरहित गावाचा एकोपा असणं महत्वाचं आहे. गेम ऑन होतोय. सलामीचं पहिलं षटक विनीत मडवी अर्थात दिलीप मडवी एक काळ ज्यानं क्रिकेटला गाजवला चिरले गावासाठी ते दिलीप मडवी यांचे पुतणे आजही ज्यांच्याकडनं या खेळाडूला शुभेच्छा आल्यात. एक चांगली देहबोली पर्सनॅलिटी. पहिला चेंडू P1चं षटक फेकत असताना निर्धाव मयूरजी मोकळ यांच्या इथे आगमन झालंय. स्वागत करतोय. पुन्हा एकदा विनीत मडवी सज्ज होतोय अमोलसाठी. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आणखी एक चेंडू चांगला वाटत होता मात्र दिशा भरकटे आणि क्वालिफायर पंच रोहितजी यांचा स्वेरचा इशारा आला. एका धावसंख्येनं दिघाडी संघाचं खातं ओपन झालंय. चांगला सामना हाही प्रेक्षकांना पाहायला मिळेल या तीन मात्र शंका नसेल. पुढचा चेंडू विनीतचा शॉर्ट अँड पुल सक्सेसफुल होईल का? चेंडूवर प्रयत्न करतोय निर्दोष मात्र प्रयत्न असफल झालाय. चेंडू गेला. वन बाउन्स. चौकार संघ पोहोचतोय बिनबाद 5 या आकड्यावर. ओमी डीजे दरवर्षी ज्यांचं डीजे आपण या स्पर्धेला पाहत असतो ज्यांचं नावही खूप मोठं आहे. पुन्हा एकदा अतिशय कलात्मक अगोदरच्या चेंडूवर होती ताकद आणि या चेंडूवर आहे नजाकत. आला चेंडू बॅक टू बॅक आणखी एक दर्जेदार चौकार. बॅक टू बॅक चौकार आले विनीत मडवीच्या अगेन्स्ट. अर्थात विनीत मडवी गोलंदाजी करतोय. आम्हाला आठवण येते स्वर्गीय आनंदजी मडवी त्यांचे काकाश्री आहेत. हा चेंडू कमबॅक कसं असावं दाखवलं मैदानाच्या आतमध्ये. आनंदचं नाव घेतलं आणि कमबॅक दाखवलं विनीतनं. 2 चौकार अगोदरच्या 2 चेंडू राहिल्यानंतर हा चेंडू फेकला. निर्धाव धावसंख्या स्थगित धावपट्ट्यावर राहिली ती मात्र बिनबाद 9 अशी धावसंख्या धावपट्ट्यावर. विनीत मडवी राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय. पुढचा चेंडू यॉर्कर होता. हेलिकॉप्टर उड्डाणचा प्रयत्न केला. बॅकचा प्रॉपर टायमिंग झाला नाही. एक धावसंख्या सहज अलंकार चेंडू उसळत आहे. एक धावसंख्या तिथपर्यंत सहज पूर्ण एका धावसंख्येवर संघ पोहोचतोय 10 या आकड्यावर. आज संपूर्ण रजनीमध्ये आपण व्हॉइस ऑफ महाराष्ट्र नितेशजी पंडित सर आणि रिवॉर्डजी मात्र यांचा आवाज ऐकायला मिळते. परवा खास करून दशरथजी पाटील यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. शेवटच्या रजनीमध्ये 10 धावा धावपटल्यावर सज्ज होते खेळाडू प्रणय. गतसाली या स्पर्धेमधला बायकर मॅन म्हणून ज्या खेळाडूला पारितोषिक मिळावतो हा डावखुरा खेळाडू प्रणय पॉईंट डोक्यावरनं खेळायचा प्रयत्न होता. तो प्रयत्न पसला. चेंडू गेला निर्धाव. P1चं पहिलं षटक संपलं. P1च्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्ट्यावर धावसंख्या पाहायला मिळतात. दिघाडी संघाचे ते बिनबाद 10. ऐकूया डीजे. एकोणीसशे 80-90च्या दशकामध्ये गाणं खूप फेमस होतं. अनेक तारखा या गाण्यावर अनेक भुगीमध्ये किंवा शालेय स्पर्धेमध्ये किंवा गॅदरिंगमध्ये आपण त्यांना नाचताना पाहिलं होतं. असे एक गीत. हे नक्कीच तिकीट द्या. तिकीट द्या. नवीन गोलंदाज अलंकार घरात आलाय. पहिला चेंडू अलंकारच्या अगेन्स्ट डीप बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू झालेला आहे. अमोलच्या बॅटमध्ये आला चौकार.
14 धावपट्ट्यावर या चौकारानं पाहायला मिळतात. एकदा की इनिंग संपली की नेक्स्ट सामना वरेडी आणि पांदिवे दोन्ही संघांना रेडी राहायचं नाणेफेकीसाठी. आमचे मोठुजी गावचे दीपकजी भोर साहेबांच्या अविनाशजी पंडित उजवे हात आहेत ते दीपकजी भोर यांचे, कारण अनेक वेळा पाहिले आरेला कार्य प्रेमाच्या वेळी प्रेम, मात्र ज्यावेळी वेळ येते तेव्हा आरेला कार्य करणारे हे व्यक्तिमत्व. गेम एखाद्याची पुढचा चेंडू फटका बसलाय, पायाचा अलंकार प्रयत्न करतो या चेंडू मध्ये आणि काय केलं अतिशय अप्रतिम लाजवाब झेल ज्याने पकडल्या. पहिली सफलता यावेळी चिरड्या टीमला मिळवून दिली अलंकारने आणि पहिला हादरा मिळाला यावेळी धिगाडी संघाला. मैनिकला अतिशय सनी देओल वर चित्रित झालेले हे चित्रपटामधलं एक फेमस असं गीत. अमोल बाद झालाय संघाची रणमशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं तो अमोल मैदानाच्या बाहेर गेला. संघ आता थोडंसं अडचणीमध्ये येईल, कारण एक महत्वाचा हा खेळाडू आहे. खूप वर्ष क्रिकेटची सेवा आपल्या गावासाठी ज्यानं केली. तो बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर नवीन फलंदाज समर्थ नाव क्रिकेटमध्ये फेमस आहे. रायगडचा क्रिस गेल समर्थ कडू या नावाचा हा खेळाडू दिगाडी गावच्या मैदानाच्या आतमध्ये येतोय. 1-14 अशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडूच्या समाप्तीनंतर कुछ किए बिना जय जयकार होता नाही. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करत असतं. ते संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. खूप सारा प्रोत्साहन दिगाडी टीमला आमचे सागरजी पाटील सागर दाब्याचे मालक यांचं मिळत असतं. अमितजी पाटील यांचंही मिळत असतं. सध्याच्या घडी दिगाडी गावाचं जर आपण क्रिकेट पाहिलं किंवा त्यांचं एकोपा पाहिला तर आज जवाब आहे सर्व गाव एकत्र आहे. दिगाडी गाव हा फटका पुन्हा एकदा बसलाय. समर्थ उंचवला खेळतो, झेल होईल का पुन्हा एकदा अलंकारनं प्रयत्न चांगला केला या चेंडूमध्ये, पण झेल होऊ शकला नाही, कारण असे झेल हे कठीण असतात. 2 धावा या चेंडूवर 2 धावसंख्येने समर्थन आपलं खातं खोललंय, संघाला पोहोचवलंय. 9 चेंडूच्या समाप्तीनंतर 1-16 अशी अवस्था, अशी चांगली स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दिघाटी या संघाची सुरेख स्पर्धा पाहायला मिळतोय. सलाबाद प्रमाणे या चिरनरच्या पावनभूमीमध्ये ज्या गावाला इतिहास आहे अशा भूमीमध्ये या स्पर्धा होत असतात. येणाऱ्या काळामध्ये तिरंगा नाईट स्पर्धा, त्या स्पर्धेचा सुद्धा लौकिक आहे. या विभागाचा वर्ल्ड कप म्हणून ज्याकडे पाहिलं जातोय ती ट्रॉफी सुद्धा आपल्या भेटीला येणाऱ्या 27 तारखेला पाहायला मिळत. पुढे पुन्हा एकदा अलंकारचा सुंदर चेंडू होता. समर्थाला खेळत होता लॉंगअपच्या डोक्यावरनं, तो प्रयत्न फसला आणि चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित धावपट्ट्यावर पाहायला मिळते ती मात्र 1-16 अशी धावसंख्या धावपट्ट्यावर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. एक संधी होती या चेंडूवर, मात्र त्या संधीचा फायदा समर्थाला घेता आला नाहीये. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या धावपट्ट्यावर पाहायला मिळते ती 1-16. अमोल बाद झाल्यानंतर थोडीशी अडचण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली दिगाडी संघाला, पण अजूनही खूप काही या सामन्यामध्ये शिल्लक आहे. येणारा शेवटचं स्वागवरचं षटक, या षटकांमध्ये काही चेंडू वाईड यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. सुरेख अलंकारचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. लाजवाब गोलंदाजी केली फक्त आणि फक्त या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावपट्ट्यावर दिगाड संघाची धावसंख्या पाहायला मिळाली ती 1-16. कोषाध्यक्ष श्रेयसजी मात्रे, सर्व पैसा ज्यांच्याकडे आहे, खजिनदार पद आहे, जबाबदारी मोठे आहे. आमचे वे कंपनीचे मालक विकी घोडके हे आम्हाला दिसत नाही कुठे आहेत. ते पहिला सामना शो मॅच खेळले होते, त्यानंतर मात्र ते दिसत नाही कुठे आहेत. फ्लाईटला गेलेत असं आम्हाला समजलं, कुठेतरी गेलेत. ते गोव्याला गेलेत का? गोवा बिझी शेड्यूल असतं कामानिमित्तानं. तर 16 धावसंख्या धावपटलावर राहुलजी मोकळ आणि संकेतजी मात्रे, शुभमजी मुंबईकर यांचे ड्रेसिंग कोड असेल. ड्रेसिंग जबरदस्त. 2 दिवस झाले वेगळे ड्रेस, आणखी 2 दिवस वेगळे ड्रेस असतील. खर्च होऊ दे, खर्च आहे सरपंच. धावसंख्या 16 धावपट्ट्यावर आता शेवटचे 6 चेंडू असतील. स्वागवरचं षटक असेल. आमचे युट्यूब स्टार
सनी आलाय शेवटचं षटक घेऊन गोलंदाज चिरले टीम कडनं आलाय ऋतुज घरात अर्थात ऋतुज घरात ऋतुज घरात अर्थात सार्थक घरत रमाकांत घरत यांचे सुपुत्र आहेत रमाकांत घरत सागर घरत दिलीप मडवी आनंद मडवी दीपक पाटील बाबूराव मडवी निर्दोष घरत विकास पाटील अशा अनेक खेळाडू चिरडे गावानं दिले ज्यानं एका हाती गावाचं नाव क्रिकेटमध्ये मोठं केलं होतं त्या गावातील हा चिरडे संघ सध्याच्या घडीला खेळतोय ऋतुजाला चेंडू घेऊन प्रणयसाठी पॉइंटच्या डोक्यावरनं गॅप मध्ये चेंडू काढलेला आहे धावतो क्षेत्ररक्षक चेंडू आडबेल फेकेल तिथपर्यंत मात्र 2 धावा रोखू शकत नाही 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 18 या आकड्यावर पुन्हा एकदा चारही संघांना विनंती असणार आहे की पुढची बाय हाय स्कोरलाच असेल याची नोंद घ्या म्हणजे दिगाडी चिरळे वरेडी आणि पांदिवे या 4 संघातून एकाला बाय मिळेल याची नोंद घ्यायची आहे जो हाय स्कोर करेल तो पुढचा चेंडू ऋतूचा पुन्हा एकदा टप्पा पडला कड केला स्लिपच्या दिशेनं 1 धावसंख्या पूर्ण 2चा प्रयत्न करतोय इथं पंचांचा इशारा स्टॉप आणि हा नो बॉलचा इशारा आलाय पंचांचा म्हणजे 1 धाव आणि 2 धावा आणि हा चेंडूवर असेल प्री हिट 2 धावसंख्येला आता संघ पोहोचेल 20 या आकड्यावर थोडस सन्मानजनक स्थिती आता पाहायला मिळते येणारे 5 चेंडू आहेत इथे मोमेंटम सेव्ह करायसाठी चान्स मिळाला कारण हा चेंडू फ्रीट आहे आणि या फ्रीटचा चेंडू एखादा षटकार किंवा चौकार जर आला तर दिघाडी संघाचं मोमेंटम इथं बदलू शकते कारण अजूनही 5 चेंडू या पहिल्या पूर्वार्धामध्ये बाकी आहेत धावसंख्या धावपटलावर 20 ऋतूचा नोबाचा चेंडू होता या चेंडूवर असेल फ्रीटचा फायदा फलंदाज समर्थ घेतो की नाही पाहायचा DPL दिघाडी प्रीमियर लीग स्पर्धा याच मैदानावर अतिशय भव्य स्वरूपामध्ये झाली होती आम्हाला हे आमंत्रण होतं मात्र दुखापतग्रस्त असल्या कारणानं येऊ शकलो नाही आताही दुखापत आहेत पत्र राहुलजी मोकळ आणि संपूर्ण संकेतजी मात्रे या सर्व आयोजकांचं प्रेम आहे त्या प्रेमापोटी यावं लागतं आणि गावाचं नाव आहे गावासाठी काही कधी पण आले केव्हा पण या उक्तीप्रमाणे आम्ही सर्व मंडळी काम करत असतो 20 धावा धावपटलावर पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज ऋतुज घरात समोर असणारा फलंदाज समर्थ ज्या नावामध्ये ताकद आहे समर्थ कडून अवघ्या रायगडला अख्ख्या विश्वास जिंकण्याचं काम केलंय त्या समर्थ नावाचा खेळाडू समर्थ फ्रेडचा हा चेंडू होता फायदा घेऊ शकला नाही आणि इथे मात्र काय पंचांचा इशारा असेल थर्ड अंपायर जयजी पाटील आपण या तिसरे पंच फ्रीडचा हा चेंडू होता ज्या चेंडूवर फायदा घेऊ शकला ना मात्र इथे रनआउट साठी रिफर केले पंचानं 20 धावा धावपटलावर उरण पंच असोसिएशनचे सर्व पंच आपण पाहताय प्रत्येकजी घरात ज्यानं अवघ्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये संपूर्ण चिरनेर भाषांचं प्रेम ज्यानं जिंकलं मग KTM स्पर्धा असू द्या RCPL असू द्या CPL असू द्या सुशांत सागर ट्रॉफी असू द्या किंवा तिरंगा नाईट स्पर्धा या सर्व स्पर्धेमध्ये आपण प्रत्येकजी घर त्यांना पाहत असतात त्यांचं प्रेम या गावावर राहिलं आणि आमचं प्रेम त्यांच्यावर राहिलं इथं रिव्ह्यू मागितलेला आहे तिसरे पंच आणि समर्थ इथे बाद होईल समर्थ हा फलंदाज या वेळी बाद होतोय धावसंख्या धावपटलावर 20 आता शेवटचे 4 चेंडू असतील या पहिल्या पूर्वार्धामधील 4 चेंडूवर जास्तीत जास्त धावा येणं हे खूप महत्वाचे असेल दिघाडी संघासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय रुपेश ठाकूर एक अनुभवी असा खेळाडू या टीमचा खूप सारे वर्षे या गावाच्या क्रिकेटला आपण खेळताना त्यांना पाहिले 20 धावा धावपटलावर शेवटच्या 4 चेंडूचा खेळ पहिल्या 17 मधील पाहायला मिळेल एकदा की 4 चेंडू संपले
की वरेडे आणि पांदेवे या दोन्ही संघाच्या संघनायकांना यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. 3 षटकांचा तोही सामना असेल, याची नोंद आपण सर्वांनी घ्या. रिवाल सर, मोठीजुई म्हणजे क्रिकेटचं गाव, हे नवीन उपाधी या गावाला मिळाली. दर संडे किंवा सतत मोठे मोठे स्पर्धा, मग पाचगाव प्रीमियर लीग असो, MPL, अनेक नाईट स्पर्धा, या गावामध्ये पैसा भरपूर आहे. मोठीजुई आणि पंडित सर असल्यामुळे टेन्शनच नाही, क्रिकेटची पंढरी आहे. पुन्हा एकदा हा चेंडू त्याच प्रकारचा पाहायला मिळाला. चेंडू निर्धाव केला होता. पुन्हा एकदा आणखी एकदा रिव्हॉल्व आहे. चला पुन्हा एकदा बघा, चांगला चेंडू फेकतोय ऋतुज घरात. बॅक टू बॅक लगातार धावचीसाठी तर रिव्ह्यू थोडस वेळ त्यामुळे जातोय. आता रुपेश बाद, काय चाललंय काय? चला 20 धावा, 20 धावा ना, 20 धावा धावपटल्यावर शेवटचे 3 चेंडू आता असतील. या पहिल्या पूर्वार्धामध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय ओमकार, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती. तो ओमकार मैदानाच्या आतमध्ये ते शेवटचे 3 चेंडू आहे आणि 3 चेंडूमध्ये निदान 7 ते 8 धावा तरी येणं हे खूप महत्वाचे असेल. एक सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचायचे असेल तर ते धावा येणे गरजेचे असेल, कारण समोरचा संघ एक ताकदवान संघ आहे. त्या संघामध्ये करण मडवी, निर्दोष सारखे, प्रशांत सारखे खेळाडू आहेत. करण मडवी या सामन्यामध्ये नाही बहुतेक, पण प्रशांत आहे ना, आहे. करण मडवी आहे. करण मडवीने स्वप्नामधली बाईक आणि एक चला वरेडी संघाचा संघटन घ्या. वरेडी शेवटचे 3 चेंडूचा सामना बाकी. या पहिल्या सत्रामधील धावसंख्या धावपटल्यावर 20. ऋतुज घरतचं कौतुक करावं लागेल, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आर्यन चिरोळे या टीमसाठी करताना दिसतोय. समोर संघाचे हनुमान गावदेवी दिघाटी. पुढचा चेंडू ओंकार, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न असफल आणि आणखी एक चेंडू गेला निर्धाव. थोडीशी खराब अवस्था. ज्यावेळी अमोल मैदानाच्या आतमध्ये होता, धावांचा रतीफा वाढत होता, अवळदा बाद झाला आणि धावा थांबल्या या टीमसाठी. पण अजूनही काही गेलं नाही, अजूनही 2 चेंडू आहेत. 2 चेंडूमध्ये काहीतरी झालं तर थोडी आशा प्रलंबित होईल. अन्यथा चिरळे संघ आतापर्यंत या सामन्यावर अभिजाला आणि मात्र ओंकारने ऐकलंय, चेंडूला भिरकावलाय, लांब लचकाला डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरनं उत्तुंग असा षटकार. 6 धावसंख्येवर संघ पोहोचतोय 26 या आकड्यावर. आता मात्र शेवटचा 1 चेंडू असेल. सव्वीस धावा धावपटलावर शेवटचा 1 चेंडू असेल. या इनिंग मधील A1 जोडीमधील राजेश डोंगीकर यांचं शुभागमन झालं. यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पाणी देण्याचं काम ज्यानं केलं ते रणजितजी पाटील आणि राजेशजी डोंगीकर. 26 धावा धावपटलावर चेंडू फेकायचा आहे. आता मात्र शेवटचा 1 चेंडू आमचे दर्पणजी भगत, जितेंद्र भगत यांचे सुपुत्र आहेत. 26 धावा धावपटलावर पाहायला मिळत आहेत. शेवटचा 1 चेंडू ओंकारनं मात्र एक षटकारानं एक उमेद निर्माण करून दिली मैदानाच्या आतमध्ये दिघाडी टीमसाठी. आता शेवटचा 1 चेंडू या सत्रामध्ये ऋतुज घरत फेकतोय. राईट हँड राऊंड विकेटनं मारा करतोय. पंचांना पास करून गोलंदाजी करत समोर असणार ओंकार. कशा प्रकारचा हा चेंडू असेल ते पाहायचं आहे. मोठा चेंडू होता, यावेळी मोठा फटका खेळण्याचा मोह होता, मात्र बॅटच्या व्यवस्थित पट्ट्यामध्ये आला नाही. एकचा प्रयत्न आणि मात्र 2 धावा सुद्धा सहज पूर्ण. 2 धावसंख्येनं पहिलं पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर दिघाड संघाची धावसंख्या उभारली 28. 29 धावांचं आव्हान समोर ठेवलंय त्या आर्यन चिरळे संघासमोर. तत्पुढे पुन्हा एकदा
दुसरा सामना दुसऱ्या फेरीमधला वरेडी पेण विपक्ष पांडेवे उरण दोन्ही संघाचे संघटक हजर आहेत. मी राहुलजी मोकर यांना विनंती करेन या स्पर्धेचे प्रमुख आयोजक की आपल्या शुभ हस्ते आपण दोन संघादरम्यान नाणेफेक करायचा सामना हा 3 षटकांचा आहे. पांडेवे आणि वरेडी या दोन्ही संघांनी लक्ष द्यायचं आहे आणि ज्याचा हाय स्कोर असेल त्याला बाय असेल याची नोंद घ्या. 28 धावा झाल्यात. 29 धावांचं लक्ष समोर ठेवलंय ते आर्यन चिरोळे या संघासमोर. कशा प्रकारचं ते आव्हान पार करेल तो संघ की त्या आव्हानापासून रोखण्याचं काम दिगाडी संघ करेल त्या येणाऱ्या काही काळामध्ये आपण पाहू शकाल. वरेडी संघ नाणेफेकीचं कॉल जिंकतोय. 3 षटकांचा हा सामना. लक्ष असू द्या दोन्ही संघ. वरेडी पेण संघाने प्रभावित केलं पहिल्या सामन्यामध्ये. यजमान चिरनेर संघ त्यानं पराभूत केलं. जानू या गोलंदाजानं सुरेख अशी गोलंदाजी ज्याच्याकडनं पाहायला मिळाली. चलो इकडे याचं नाव काय ए इकडे 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 अरे इकडे आमचे मान्यवर आवडायचे आहेत. सुपुत्र चांगले पोरगा खूप सुंदर आहे. क्रिकेटची मॅच पाहायला जात असत कुठे. क्रिकेट आवडतं का तुला? क्रिकेट जास्त आवडतं की खायला आवडतं? इकडे ये रा तुझा चिरनेरचा आवडता प्लेअर कोण? थोडासा थंडावला आहे. प्रश्न विचारता उत्तर कसले भारी असतात. मागे एका प्रेमी आवताची याला मी माहिती दिली हातामध्ये. तू मॅचला तुला काय आवडतंय? मला जेवण फक्त आवडलं, बाकी काय घेणे देणे नाही. चला 29 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेले ज्याने एक काळ या रायगडच्या क्रिकेटचं गाजवलं. कारण आता अनेक भागांमध्ये नाईट स्पर्धा होत आहेत, पण या रायगडमध्ये पहिल्यांदा नाईट स्पर्धा जर कुठे झाली असेल तर ते चिरलेच्या मैदानावर जो करिश्मा खऱ्या अर्थानं राधे एंटरप्राइजच्या माध्यमातून दीपकजी पाटील संतोषजी पाटील यांना करून दाखवला होता. त्या स्पर्धेमध्ये निर्दोषी गरज नावाचं जे वादळ आहे गेले कित्येक वर्षे घोंगावलं आणि या वादळानं चिरोळे गावासाठी अनेक पारितोषिक जिंकून दिलं. तो निर्दोष आजही क्रिकेट खेळतोय हा आत्मविश्वास मनामध्ये असायला हवा. क्रिकेटला वय नसतं, फक्त आपल्याकडे जिद्द चिकाटी आत्मविश्वास असायला हवा. तो निर्दोष घरात एक जुना जाणता खेळाडू आणि त्यांच्या समवेत सध्याच्या गळीला चिरले संघाचा एक महत्वाचा खेळाडू रन मशीन ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये अनेक सारे वैयक्तिक पारितोषिक जिंकणारा खेळाडू नाव आहे. कृतज्ञ अर्थात करण मडवी या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू. 29 धावांचं आव्हान आहे. दुतर्फा हा सामना असेल. दिसायला छोटं जरी असलं तरी असे सामने रफ अँड टफ पाहायला मिळतात. कारण दिगाड संघ हा सुद्धा काही कमी नाही आहे. हा ताकदवान संघ आहे. ज्या संघाने असे सामने सहजरित्या अनेक वेळा जिंकून देणारा हा संघ आहे आणि एक मैदानची त्यांच्या ज्या संघाला लक्की आहे त्या मैदानामध्ये हा सामना होतोय. सलामीचं पहिलं षटक घेऊन आलाय दिगाड संघाकडनं गोलंदाज ओमकार की जय जयकार. ओती काय दाखवायचं आहे मैदानच्या आतमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. समोर करण मडवीसारखा एक घातक हा फलंदाज. वरडी पहिला चेंडू तलाशमधीच्या विकेटची जो महत्वाचा विकेट कृतज्ञ मडवी अर्थात करण मडवी ज्याने अनेक मैदाने गाजवले तो मात्र होणार बॅक टू पॅव्हलियन. मोठा जल्लोष पाहायला मिळतोय दिगाडी संघाच्या माध्यमातून. करण मडवी मगाशी सांगितलं यापुढे सुद्धा ज्याचा हाय स्कोर असेल त्याला बाय म्हणजे अर्थात चिरोळे भिगाडी पांदेवे किंवा वरेडी या 4 संघातूनच बाय असेल नोंद. ते नेहमीचे नियम आहेत तर सांगायचं कर्तव्य. चला बाद झालं करण मडवी मैदानाच्या आतमध्ये आला. अक्षय पाटील मजबूत बांधेचा खेळाडू महत्वाचा खेळाडू या टीमचा. अनेक सारे मैदानामध्ये अक्षयला खेळताना पाहिलं. अनेक संकटातून संकट मोचक म्हणून ज्यानं खेळ
मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमसाठी केलाय. यावेळी थोडासा अडचणीमध्ये पहिल्या चेंडूवर संघ गेल्या कारण करण मडवी बाद झालाय. मोठा खेळाडू बाद झाल्यानंतर थोडंसं मानसिक दडपण या संघावर आलाय. मात्र मानसिक दडपण जुगारावं लागेल टीमसाठी, कारण संघर्ष केल्याशिवाय काहीच होत नसतं. ते संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल आर्यन चिर्रे या टीमसाठी. ओंकारचा हा चेंडू अतिशय जबरदस्त चेंडू, बॅक टू बॅक आणखी एक सफलता पाहायला मिळालं. होत्याचं नव्हतं या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. ओंकारनं मात्र आद्रेवर आद्रे द्यायला काम केलंय या सामन्यामध्ये बिघाड संघासाठी. बॅक टू बॅक 2 पंधरा बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर मैदानच्या आतमध्ये येतोय अलंकार करत. हॅट्रिक चेंडू असेल पाहायचा या स्पर्धेमध्ये, पहिली हॅट्रिक घेतो की काय हा गोलंदाज ओंकार. ओंकारनं प्रभावित केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. लगातार 2 चेंडू 2 सफलता. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी आणि त्या जीवार संघाला जिंकून दिलं होतं या खेळाडूनं. पुढचा चेंडू कलात्मक चेंडू पाहायला मिळाला, कदाचित झेल होता आणि हॅट्रिकचा चान्स घालवलाय. आणि ते केलं काय, एक मोमेंटम हातामध्ये होतं ते घालवलं आणि ते मोमेंटम मिळालं. चिरल्या संघासाठी आलाय एक आत्मविश्वास वाढविणारा चौकार. पहिली हॅट्रिक बहुतेक करण मडवीच्या नावावर आहे. चौकारानं अलंकार घरत यांना आपलं आणि संघाचं खातेही वाढवलं. ओंकारचा हा चेंडू झेल होता, मात्र क्षेत्रक्षक थोडासा पंबळ झाला. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू त्याच प्रकारचा फरका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळी प्रॉपर टायमिंग झाला नाही. क्षेत्ररक्षकांनी चूक केली नाही. चेंडू उचलला फेकला तिथपर्यंत 1 धावसंख्या सहजरित्या पूर्ण 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय 5 वर. आता मात्र 2 फलंदाज बाद झाल्यानंतर सलामीचा दुसरा फलंदाज निर्दोष करत स्ट्राईक घेतोय. जो आजी 40+ झाल्यानंतर क्रिकेट खेळतोय. चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून खूप वर्ष आपण पाहिलाय. त्यावेळी संघ अडचणीमध्ये आला. अगोदर काय केलं काय केलं ते महत्वाचं नाही, आज काय करणार हे खूप महत्वाचं या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू दांडीगोल, आणखी एक सफलता यावेळी पाहायला मिळाली. ओंकारनं खऱ्या अर्थानं प्रेक्षणीय धक्क्यावर धक्के दिले या सामन्यामध्ये आणि जिथे कमी धावांचा स्कोर आहे त्या सामन्यामध्ये वापसी मिळवून दिली पहिल्या या षटकामध्ये. एवढं निर्दोष करत बाद झालाय. आता मात्र 5व्या क्रमांकावर नवीन फलंदाज नंदन ठाकूर. संघाची नौका अडचणीमध्ये आली. बुर्जावरनं 3 मावळे ढासळले. आता मावळे ढासळल्यानंतर मावळ्यांचा सरसेनापती कोण होणार या सामन्यामध्ये हे खूप महत्वाचं आहे. अजून या संघाचा सरसेनापती निर्दोष करत बाद झालाय, मात्र यावेळी कोणाला तरी ही सर्व जबाबदारी आपल्या हातामध्ये घ्यायला लागेल आणि ती जबाबदारी घेण्यासाठी 5व्या क्रमांकावर आलाय नंदन ठाकूर. हा खेळाडू 29 धावांचं आव्हान असताना 5 धावांवर 3 फलंदाज आतापर्यंत आर्यन चिर्रे या टीमचे बाद झाले. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये. सज्ज होतो ओंकार. पुढचा चेंडू त्याच प्रकारचा पुण्याचा चेंडू होता. यावेळी मात्र दिशा आहे नाही, पंचांचा इशारा येतो इथे. इट्स वाईट चेंडू आणि 22 2 धावा या चेंडूवर मिळाल्या. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 7 या आकड्यावर. सुरेखचा सामना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. कुणाचं मन सात धावा धावपटलावर पाहायला मिळतो. अलंकार आणि नंदन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अलंकार एका चौकाराने खेळतो वैयक्तिक 5 धावसंख्येवर, तर नंदनला अजूनही आपलं खातं खोलायचं बाकी. दासांगिक धावसंख्या धावपट्ट्यावर 3 बाद 7
29 धावांचा आव्हान आहे. अजूनही 22 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. सामना हा चांगला होईल यातील मात्र शंका नसेल. पुन्हा एकदा कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र वारंवार ते होत नसतं. फटका खेळला मात्र सरळ हातामध्ये चेंडू गेला. फर्स्ट लीग मध्ये हा झेल पकडलाय. 34 सफलता मिळाली ओंकारला. 34 सफलता मिळाली गावदेवी धिगाडी संघाला आणि 4था आदरा मिळालाय आर्यन चिरुळे या टीमला. काही बघत अलंकार बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जो नवीन फलंदाज प्रशांत. 4 फलंदाज बाद झाले. आता मात्र प्रशांतला काहीतरी करावं लागेल. भिजलो आज जरी हा माझा अंत नाही. पेटेल उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले पंख जरी माझे उडेन नव्यानं मी. मला अडवू शकेल अशी कोणती भिंत नाही. ते काम मैदानाच्या आतमध्ये प्रशांत या खेळाडूला करावं लागेल. कारण ते कर्तृत्व त्याच्या नसामध्ये भिनलंय. अनेक सामने असे ज्याने सहजरित्या आपल्या टीमला जिंकून दिलंय. तो करिश्मा पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आणि नंदनला करावे लागेल. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. येणारे 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. ओंकारचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल. अवघ्या 7 धावा दिल्या आणि महत्वाच्या 4 खेळाडूंना बाद करण्यामध्ये ज्याने यश मिळवलंय. 12 चेंडू 22 लक्ष. नवीन आला गोलंदाज नितेश म्हात्रे. मागच्या सामन्यामध्ये नितेशने चांगली गोलंदाजी केली होती. तो नितेश पुन्हा एकदा आलाय. आता समोर आहे नंदन. ज्या नंदननं अनेक बंधनं तोडली आणि आपल्या संघाला अनेक सामने सहजरित्या जिंकून देण्यामध्ये महत्त्वाचा सहभाग ज्यानं केलाय. काल काय झालं परवा काय झालं ते विसरून नव्या जोमानं नव्या ईर्षेनं आणि नव्या आत्मविश्वासानं मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल या नंदनला. 12 चेंडू 22. नितेश हा उलटा चेंडू होता. ज्या चेंडूवर 6 धावा यायला होत्या तो चेंडू गेला निर्धाव आणि मात्र नशीब बलवर्त राहिलं दिगाडी संघाचं आणि हा चेंडू निर्धाव अशा अर्थी धावसंख्या धावपटणावर स्थगित. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असू द्या. नशीब बदलो ना बदलो मात्र वेळ नक्की बदलते. हा झेल घेण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न असफल केला. 1 धाव या चेंडूवर आली. 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय 8 या आकड्यावर. आता समीकरण बदलणार. येणारे 10 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. 10 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 10 चेंडू 21. प्रशांत अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळताना या प्रशांतला पाहिलं. यावेळी दिशा भरकडली आणि याची पंचांचा इशारा येणार. स्वेर 1 धाव मिळाली. 1 धावसंख्येने संघ पोहोचते 9 या आकड्यावर. अजूनही 20 धावांची आवश्यकता. उर्वरित 10 चेंडू. स्लो व्हेरिएशन या चेंडूमध्ये पाहायला मिळेल. जोरदार अपीलही केलं ज्यामध्ये आत्मविश्वास आणि उत्साह सुद्धा होता. पण दिशा थोडीशी बाहेर निघाली. क्वालिफाईड पंचानं हा नाबाद ठरवला आणि लेगबाईचा इशारा 1 धाव या चेंडूवर आली. 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय 10 या आकड्यावर. 10 धावा धावपटलावर. नितेशही गोलंदाज सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. हा चेंडू पुन्हा एकदा फटका बसलाय आणि मात्र यावेळेस चूक केली नाही आणि आणखी एक चांगला झेल पकडलाय. क्षेत्ररक्षकांना आणखी एक सफलता मिळाली ज्या हनुमान गावदेवी दिगाडी संघाला आणि आणखी एक हादरा मिळाला आर्यन चिरुळे या टीमला. संघ मात्र मैदानाच्या बाहेर गेला. आर्यन चिरुळे टीमचा 10 या आकड्यावर. आता मात्र अजूनही 19 धावांची. प्रत्येक षटकाराला ऋतुज गरजसाठी 500 रुपयाचे पारितोषिक प्रथमेश मडवी यांच्याकडनं. 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. उर्वरित 1 षटक आणि काही चेंडू बाकी आहेत. 9 चेंडू आणि 19 धावा. कुणाला तरी एका तारणावर या सामन्यामध्ये बनायला लागेल आर्यन चिरुळे टीमसाठी. कारण प्रयत्न सोडून जमत नसतं.
प्रयत्न करावे लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण ज्यावेळी असे सामने सहजरित्या 8 चेंडू, लक्ष बरोबर आहे, आम्ही मुद्दाम 9 बोललो, 8 चेंडू 19 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, अंगाला चेंडू अडकला, ब्लेक बाईचा इशारा पंचांचा आला. एक धाव, एका धावसंख्येवर संघ पोहोचतोय 11 या आकड्यावर. सन्माननीय मिथुनजी म्हात्रे युवा उद्योजक अर्थात बंट्या यांच्याकडनं 1000 रुपयाचा आर्थिक पाठबळ स्पर्धेला आलाय. मनापासून आम्ही त्यांचं या निमित्तानं आभार मानतो. 11 धावा झाल्यात. येणारे 7 चेंडू मिथुन म्हात्रे अर्थात पेंटर त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं देणगी आलेले आहे. 11 धावेनंतर हा चेंडू कव्वाच्या रिझर्व्ह मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता प्रशांतचा, तो प्रयत्न फसला, चेंडू गेला निर्धाव. अशा रीतीने 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर चिरले संघ पोहोचतोय 11 या धावसंख्येवर. आता शेवटचे 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये आर्यन चिरले टीमसाठी. ही संधी आहे, कारण ज्याला संधी मिळतो तो नशीबवान, संधीचं सोनं करतो तो खऱ्या अर्थानं कर्तृत्ववान. कोण यावेळी हिरो होईल, कारण असे सामने ज्यावेळी आपण संघाला जिंकून देताना त्यावेळी एक वेगळं नाव आपल्या गावामध्ये आपलं होतं. ज्यावेळी आपण आपल्या गावाच्या क्रिकेटसाठी खेळता, आपल्या गावाची जर्सी ज्यावेळी प्रदान करताय, कारण गावाचा जो अभिमान आम्ही स्वाभिमान असतोय तो स्वाभिमान जागवायचा असतोय, आणि तो अभिमान जागवायचा असेल तर यावेळी संधी आहे चिरले संघाच्या दोन्ही खेळाडूंकडे. कारण आता जर आपण सामना पाहिला तर 60-40 दिघाडी संघासाठी 60 आणि 40 चिरले संघासाठी, कारण 3 षटकार हे मारावे लागतील या सामन्यामध्ये. आलाय नवीन गोलंदाज प्रणय पाटील. 6 चेंडू 18चं समीकरण रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला, जोरदार अपील झाला. कॅच बिहाइंड ज्या अपीलमध्ये आत्मविश्वास आणि उत्साही होता, मात्र पंचाने नॉट आऊट ठरवलाय. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहील ते 11 वर. येणारे 5 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये राहिलाय. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. चिरले अगेन्स्ट दिघाडी या 2 संघादरम्यान आहे. 5 चेंडू आणि 18चं समीकरण या सामन्यामध्ये राहिलंय. पुन्हा एकदा लो पोटा चेंडू मिड विकेट मध्ये केला, चेंडू जाणार. चांगलं शतक पाहायला मिळालं. जिथे चौकार होता ते 2 धावा या नक्की आपल्या टीम साठी अडवल्यात, आणि मात्र 3चा प्रयत्न होता तो प्रयत्न सोडलाय. आता येणारे 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. अतिशय जबरदस्त सामना. फक्त 29 धावांचं माफक आव्हान असताना 4 चेंडू आणि 16 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये राहिलंय. रफ अँड टफ सामना कसा असावा प्रेक्षकांना आवडणारा हा सामना सुशांत सागर ट्रॉफी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. आयोजकांनी घेतलेली अथंग अशी मेहनत आणि या मेहनतीला यश मिळताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. पुढचा चेंडू प्रणयचा. यावेळी मोठा फटका खेळण्याचा मोह आवडला नाही. चेंडू गेला निर्धाव. आणखी एक चेंडू निर्धाव. आता मात्र अडचणी वाढल्यात चिरले संघाच्या. करणबडबी जेव्हा बाद झाला तेव्हा बासण्याची लाईन लागली या टीमची. एका मागोमाग एक बाद होत गेले आणि मात्र संघ अडचणीमध्ये गेलाय. आता राहिले 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा तोच चेंडू, तीच दिशा, त्यातल्या एखादा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मात्र आणखी एक चेंडू घालवलाय निर्धाव. आता येणारे 2 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना घडवला कुठे, चिरले संघाला विचार करायला भाग पडलाय. आता मात्र औपचारिकता बाकी असेल, मात्र नशिबाचा कोल काय मिळेल अजूनही क्रिकेटमध्ये आपण सांगू शकत नाही. येणारे 2 चेंडू 16 धावा. 2 चेंडू 16 असताना हा चेंडू पण निर्धाव. जवळजवळ आता मात्र हा सामना दिघाडी संघानं आपल्या बाजूने खास करून ओंकारच्या गोलंदाजीमुळे झुकवताना दिसतंय. पुन्हा एकदा हाही चेंडू निर्धाव आणि अशा अर्थाने 29 धावांचं छोटंसं आव्हान होता
त्या आव्हानाचा पाठलाग करताना 16 धावाने पराभव केलं. चिरलेर टीमचं हार्दिक अभिनंदन, दिघाडी संघाचं अनेक हार्दिक आभार. आर्यन चिरलेर टीमचं की ज्यानं या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जाणार नो डाऊट, ज्यानं 6 चेंडू फेकले आणि मात्र 7 धावा देऊन 4 सफलता मिळवल्या, तो दिघाडी संघाचा ओंकार ठरतो या सामन्याचा सामनावीर. मी मयूरजी मोकळ्यांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा. नेक्स्ट सामना 5 दिव्याने वरडी लगेच सज्ज व्हायचा.